गडी आपण पाहिलं तर बाद झालेले आहेत दोन. ते मात्र चांगलं गोलंदाज आपण पाहतायत अक्षय राऊतच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. चेंडू या षटकातील हाताळले गेले 4. षटकातील 5वा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक चेस जरूर करतायत पण पुणे क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू हा ट्रॅव्हल केला जातोय. एक रन त्यांनी कंप्लीट केले. 2 धावा दुसऱ्याचा देखील कॉल केला आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण इथे केल्या जात आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे. 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. अक्षय राऊत एक ऑलराऊंडरची भूमिका मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते मात्र चतुर वर्क देखील पाहायला मिळतं. मंकडिंग आपण पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रात देखील आपण एक मंकडिंग इथे पाहिली. मंदार राऊत मात्र त्याचा शिकार होताना आपण सकाळी पाहिलं आणि त्याच प्रकारचा प्रयत्न यावेळेला जरूर केला गेला होता. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. धीरज मात्र मना करतायत धाव घेण्याकरिता. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर सिंहगर्जना संघाची धाव संख्या फलकावरती झाली आहे. 2 गडी बाद 8 धावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा थँक्स पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं. उसरणी प्रीमियर लीग 2023 मध्ये मी मंथन घरत क्रिकेट समालोचक हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. आपण पाहताय सेमीफायनल 1 जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसतात. एका बाजूला संघ आपण पाहतोय सिंहगर्जना तर एका बाजूला संघ आपण पाहतोय जगदंब. नाणेफेकीचा कौल जगदंब या संघाने जरूर जिंकला. त्यानंतर इलेक्टेड टू बोल फर्स्टचा डिसिजन त्यांनी घेतला. फलंदाजी करता आमंत्रित केलं सिंहगर्जना या संघाला आणि 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या सिंहगर्जना या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 8. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाज मनोज. यावेळेला मात्र जबरदस्त क्रॅकिंग शॉट येतोय धीरजच्या बॅट मधून. चेंडूला पाठवलंय स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार 6 धावा. और गए अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे करने की समझ ना जगदम्ब थँक्स. बघा ज्यावेळेला एखाद्या इनफॉर्म फलंदाजाचा झेल सुटला जातो त्यावेळेला त्या बॅटरचा मात्र आत्मविश्वास द्विगुणित होतो. तरुणने मात्र चूक केली होती या अगोदरच्या षटकामध्ये आणि तदनंतर आपण पाहतोय हा मोठा प्रहार धीरजच्या बॅटमधून. या 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय सिंहगर्जना संघाची फलकावरती झालेली आहे 14 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षक तिथे येतात चेंडू खाली आणि यावेळेला मात्र चूक करणार नाहीत अक्षय राऊत. सुंदर असा झेल टिपतायत फलंदाज धीरज. गॉन बॅक टू द ग्राउंड. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. अशी पावडर लावून. धन्यवाद. बघा हवेचा जोर जर आपण पाहतो तर पश्चिमेकडून पूर्वेकडे हवेचा जोर जातो आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आपण फटका पाहिला धीरज राऊतचा. आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाने कुठलीही
चूक केली नाहीये अक्षयने आणि अप्रतिम असा झेल टिपला धीरज राऊत गॉन बॅक टू द डगआउट कडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 99 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल 3 फलंदाज माघारी परतलेत आणि आता मात्र धावा ज्या आहेत त्या बनवाव्या लागतील. एक चांगली भागीदारी बनवणं गरजेचं आहे. सिंह गर्जना या संघाला धाव संख्या जर आपण पाहतोय सद्यस्थितीला फलकावरती झाली आहे 14 रन्स ऑन द बोर्ड. मात्र फुलटॉस बॉल गौरव गावड यांच्या हातामध्ये काही चेंडू सापडला नाहीये. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत जरूर येतोय. इट इज अ नो बॉल आणि 2 धावा इथे जरूर मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 16 रन्स ऑन द बोर्ड. निखिल शर्मा आमचे गुणलेखक आमच्या समोर मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून जर आपण पाहिलं डिजिटल अपडेटर देखील आमच्या सोबत आहेत धीरज गुप्ता आणि त्यानंतर आपण पाहिलं हरीश आगवले यांना देखील आपण पाहत आहेत. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये विरारहून आपल्याला पाहायला मिळतात आलेले आहेत. आपल्या उसरणी या प्रीमियर लीग 2023 साठी अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन निसर्ग समृद्ध असं उसरणी गाव आपण पाहतोय आणि निसर्ग समृद्ध या गावामध्ये हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात जरूर टाकण्याचा प्रयत्न सुंदरते खेळून करला. स्टेटच्या दिशेने चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू गेलाय सीमा पार येतोय चौकार. किशोरच्या बॅटमधून काय जबरदस्त मोठा फटका पाहायला मिळाला. 4 धावांनी धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 20 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर मनोज. आता मात्र किशोरला एक महत्वपूर्ण खेळी साकारावी लागेल. धावा या जमाव्या लागतील आपल्या टीम करता. यावेळेला मात्र सुखूप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीप मधील क्षेत्ररक्षक अगदी तत्परतेने तिथे पाहायला मिळाले. थ्रो देखील केला पण एकेरी धाव रोखू शकले नाहीत. एक धाव अतिशय सुंदररित्या तिथे परिपूर्ण केली जाते 22च्या माध्यमातून आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 21 धावा. सेमीफायनल 1 बिग मॅच बिग बॅटल बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. सिंह गर्जना वर्सेस जगदंब. मात्र पुन्हा एकदा जागा जरूर बनवली सुंदररित्या खेळून काढलं. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे अक्षय जरूर येत आहेत. काय सुंदर मात्र क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं अक्षय राऊत. आपल्या खेळाची छाप अक्षयने मात्र या स्पर्धेमध्ये जरूर सोडली आहे आणि आज मात्र संघ मालक खुश जरूर असतील अक्षयच्या या परफॉर्मन्सवरती. सुंदरसा खेळ त्यानं केलाय. धीरज राऊत सारख्या मोठ्या फलंदाजाचा झील मात्र त्यानं जरूर टिपला आणि माघारी परतवलं. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत झाले. षटकातील शेवटचा बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. सुंदररित्या चेंडूला खेळून जरूर काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप वरून चेंडूला उचलण्याकरता येत आहेत. 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या सिंह गर्जना संघाची फलकावरती झाली आहे. 3 षटकांच्या खेळानंतर 3 गडी बाद 24. Come on,
तीन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 24 धावा. आता मात्र इथून आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ हा अजूनही शेष आहे. 12 चेंडूंमध्ये सिंहगर्जना संघ किती धावांपर्यंत मजल मारेल, किती धावांचं लक्ष समोर ठेवेल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की 3 गोलंदाजांचा विचार केला तर पहिलं षटक तरुण घेऊन आले होते. 3 रन्स त्या षटकामध्ये आपण पाहिलं. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली, प्लेनला माघारी धाडला. त्यानंतर अक्षय राऊत षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता आले आणि त्यांनी देखील मात्र फलंदाजाला माघारी धाडलं. धीरज जयेश यांना त्यांनी माघारी धाडला. त्यानंतर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता मनोज आले आणि धीरज राऊत ते मात्र तंबूच्या आश्रयाला जरूर जाताना आपल्याला दिसले. असे एकंदरीत 3 षटकांचा खेळ अतिशय योग्य पद्धतीने होताना आपण पाहिला. 24 धावा या फलकावरती झाल्या आहेत. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा अक्षय हाताळण्याकरता आलेत. पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये आपण जरूर पाहिलाय. आता मात्र उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये सिंहगर्जना किती धावा बनवेल, किती धावांचं टार्गेट सेट करेल. इथून जर अजून 20 ते 25 रन्स जर येत आहेत तर एक चांगलं फायटिंग टोटल इथे नक्कीच पाहायला जरूर मिळेल. 50 धावांपर्यंत जर मजल मारली तर नक्कीच मॅच मध्ये रंगत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल 1 आपण पाहत आहेत सिंहगर्जना वर्सेस जगदंब. याला मात्र सुंदरसा बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय. हलकीशी उसळी मात्र या चेंडूला जरूर होती आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूने मात्र इम्प्रेस जरूर केलाय. काय सुंदर असा खेळ इथे केलाय अक्षय राऊतने. सिंहगर्जना जर आपण पाहिलं संघमालकाच्या भूमिकेत दिलीप पाटील यांना आपण पाहतायत आणि जगदंब जर आपण पाहिलं तरुण मेहर हे संघमालकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दोन्ही संघमालक मात्र हातांची बोटं क्रॉस करून जरूर बसले असतील. कारण की सेमीफायनलची 1 मॅच आपण पाहताय. जो जिंकेल त्याला मात्र फायनलचं तिकीट इथे जरूर मिळेल आणि तो कुठला संघ असेल त्याकरिता शर्तीची झुंज प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेले आहेत 3. षटकातील 4था चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला मात्र सुपर बॉल, एक अचूक टप्पा आहे गोलंदाज अक्षय राऊतकडे. P2चा पॉवर प्ले 2चा षटक त्यानं हाताळलं होतं. काय सुंदररित्या फक्त 5 धावा त्यानं त्या षटकामध्ये मोजल्या होत्या. 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केलं होतं आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सुंदर आपल्या फिरकीच्या जोरावरती मात्र फलंदाजांना नाचवण्याची क्रिया मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला गेला होता. तितक्याच आपण पाहू शकतात पंच सिग्नल आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून व्हाईट +1 अशा एकत्रितपणे 2 धावा आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 27 धावा. रखरखत ऊन आणि या रखरखत्या या उन्हामध्ये रंगणारा UPL उसरणी प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम आपण आज इथे अनुभवतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा काय स्लोवर 1 तिथे पाहायला मिळते. मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग तिथे पाहायला मिळते. पंच आम्हाला दर्शवतायत की एक खराब चेंडू आहे आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉल नंतर धावसंख्या पुन्हा एकदा फलकावरती झाली आहे 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 संघ मालक, 8 संघ अतिशय सुंदररित्या एक चांगलं असं क्रिकेट उसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलंय. या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू येणं शेष आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 28 धावा. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला एलिमिनेटरची पाहायला मिळेल छावा विरुद्ध जिद्दी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण यायचंय. यावेळेला मात्र उंचावून जरूर मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. चेंडू खाली कुठलीही चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होतंय पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. DJ Webber in the mix.
धन्यवाद. विकेटचं पतन इथे जरूर झालंय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 28. 4 गडी बाद झालेले आहेत. विकेटची पडझड मात्र जरूर होताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं संघ कुठेतरी पूर्णतः बॅकफुटवरती खेळताना दिसतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता आता कर्णधार कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी देतील, कारण की या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा या मोठ्या प्रमाणामध्ये बनवाव्या लागतील. टीम सिंह गर्जना या संघाला एक चांगलं टोटल फायटिंग टोटल जगदंबा टीम समोर ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करीन की प्लीज आपण इथे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्याकरिता एलिमिनेटर मॅच आहे. ग्रुप ए मधून आपण पाहिलं तर टीम छावा आपल्याला जरूर दिसेल खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये, आणि ग्रुप बी मधून टीम जिद्दी हे आपल्याला खेळताना जरूर दिसेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय टॉस करण्याकरिता मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालं दीपक. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अशी पिचिंग पाहायला मिळते. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत खराब चेंडू आहे आणि व्हाईट बॉल. या व्हाईट बॉल नंतर धावसंख्या जर आपण पाहतायत फलकावरती झाली आहे 29. 29 धावा ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. हवेला मात्र जागा जरूर बनवल्या. चेंडूला खेळून काढलाय, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. धन्यवाद. काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट इथे पाहायला मिळाला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या 6 धावांनी धावसंख्या फलकावरती झाली आहे 35. 35 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. पस्तीस धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर दीपक. एक बिग हिट जरूर या षटकामध्ये आपण पाहिलात. फलंदाज जर आपण पाहतोय किशोरच्या बॅटमधून किशोर जर पाहायला गेला आतापर्यंत 7 बॉल किशोरने खेळलेत. 15 रन्स मात्र आपल्या टीम करता त्यानं बनवलेत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा जरूर खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे पुढे जरूर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय तिथे आहेत. गुड ॲथलेटिक वॉक तिथे पाहायला मिळतं पण किशोर देखील तितक्याच तत्परतेने पाहायला मिळाले. 2 धावा अतिशय सुंदर पद्धतीने योग्य पद्धतीने पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय सिंह गर्जना संघाची फलकावरती झाली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37. 8.54च्या सरासरीने मात्र संघ फलंदाजी करताना जरूर दिसतोय. वेळेला मात्र पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण तितकाच कौतुक करावं लागेल गोलंदाज दीपक यांचं. फलंदाजाच्या शैलीला त्यांनी ओळखलं आणि त्याच पद्धतीने चेंडू ऑफ स्टंप वरती पिच केला. 3 चेंडू आतापर्यंत झाले. षटकातील 4था बॉल. यावेळेला मात्र ओव्हर द बॉलर सेट स्ट्रेटच्या दिशेने जरूर खेळून काढले. तरुण तिथे येत आहेत आणि इथे मात्र चूक केली जाते. चेंडू गेलाय ओव्हर द बाउंड्री ड्रॉप. चौकार. 4 धावा. थँक्सला छावा संघाचा कर्णधार आणि जिद्दी संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल आहे. टॉस करण्याकरता इथे यायचं आहे. एलिमिनेटर मॅच आपण पाहणार आहोत. ए ग्रुप मधून छावा टीम आणि बी ग्रुप मधून टीम जिद्दी. यावेळेला मात्र लेफ्ट जरूर केला गेला मात्र शफल झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र तिथे वाईट मिळणार नाहीये. चेंडू जर पाहायला गेला या षटकातील आतापर्यंत झालेले आहेत 5 धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फलकावरती झाली आहे 43. 43 धावा. यावेळेला मात्र व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राजने मात्र पुन्हा एकदा धावसंख्या पुढे पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती झाली आहे 44. 44 रन्स ऑन द बोर्ड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आलेत. आपण टॉस करून घ्यायचं आहे. यावेळेला मात्र उंचावून जरूर मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे पुढे जरूर येत आहेत. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण केली जाते.
आणि या 2 धावांनी षटकाची देखील झाली समाप्ती. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 5 षटकांच्या खेळानंतर 46 धावा या ऑनबोर्ड आपण पाहिल्या आणि 47 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा UPL उसळणी प्रीमियर लीग 2023. सॉरी प्रीमियर लीग 2023 मात्र आपण पाहतोय अतिशय उत्साहात आणि जल्लोषामध्ये ही क्रिकेट स्पर्धा मागील 2 दिवस आपण पाहतोय. आणि या स्पर्धेकरता मात्र पुरस्कर्ते जर आपण पाहिलं, अतिशय सुंदर असं योगदान आपल्याला जरूर दिलं गेलं. प्रथम पारितोषिक श्री शैलेश मधुकर ठाकूर, द्वितीय पारितोषिक श्री कौशिक भूषण पाटील यांनी मात्र स्वर्गीय भूषण किशोर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलंय. तृतीय पारितोषिक संघर्ष मित्र परिवार उसरणी यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलंय. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज करता मात्र आपण सायकल जी पाहतोय ती स्वर्गीय जयप्रकाश रघुनाथ घरत यांच्या स्मरणार्थ श्री रितेश जयप्रकाश घरत व श्री संकेत जयप्रकाश घरत यांच्याकडून पुरस्कृत केले गेले. त्याचबरोबर आपण पाहतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक वैभव वीरेंद्र चुरी यांच्याकडून पुरस्कृत केले गेले. प्रत्येक सामन्याकरिता टी शर्ट आपण मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट पाहतोय. युवा पॅन्थर संघ उसरणी यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेत. मालिका वीरसाठी सायकल देखील आपण पाहिलं. अतिशय सुंदर मात्र वर्क इथे आमच्या सर्व दात्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज श्री अशोक बाबू किणी यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलं. उत्कृष्ट फलंदाज श्री अविनाश नंदकुमार किणी यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलंय. हौशी खेळाडू चषक देखील आपण पाहताय. श्री मंदार वसंत पाटील, श्री मिलिंद दयानंद पाटील यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलंय. आदर्श खेळाडू चषक द्विज दीपेश पाटील यांच्याकडून पुरस्कृत केलंय. तंदुरुस्त खेळाडू चषक तेजस प्रताप पाटील यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलंय. त्याचबरोबर बँजो पथक जर आपण पाहिलं तर भूपेंद्र ठाकूर यांनी मात्र पुरस्कृत केलंय. ऑरेंज आणि पर्पल कॅप प्रणाली जगदीश किणी यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलंय. त्याचबरोबर मॅच करता बॉल योगेश सदानंद गावड यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलं गेलंय. त्यानंतर बाउंड्री लाईन जर आपण पाहतोय किशोर तरे नागवा यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलं गेलंय. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था देखील आपण पाहताय जयेश दत्तात्रय किणी यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलं गेलंय. मेडल्स जे आहेत ते देखील आपण पाहतायत, ते देखील स्पॉन्सर्ड आपल्याला पाहायला मिळतात. रोशन संतोष तरे यांच्याकडून स्वर्गीय संतोष महादेव तरे यांच्या स्मरणार्थ लकी स्त्री लकी पुरुष प्रेक्षक आपण पाहतायत. तर श्री रुपेश प्रकाश पाटील यांच्याकडून भाग्यवान प्रेक्षक स्त्री करता 501 रुपये आणि भाग्यवान प्रेक्षक पुरुष 501 रुपये हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकारांचा बादशाह चषक श्री गौरव दत्तात्रय चुरी, स्वर्गीय आविष्कार दत्तात्रय चुरी यांच्या स्मरणार्थ आपल्याला हे पाहायला मिळतात. तसे मात्र सर्व जे दाते आहेत आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत, आभार आणि धन्यवाद इथे देऊ इच्छितो. नाण्याची एक बाजू आपण इथे पडताळून पाहिली. 5 षटकांचा खेळ आपण पाहिला. बॉल दे तिकडे, नवीनच आहे. अरे यार अशी चूक नको करू क्रुशियल मॅचला. पुन्हा एकदा आम्ही रिवाइज कॅल्क्युलेशन आमच्या गुणलेखकाने केलं आणि धाव फलक पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. धावसंख्येचा जर विचार केला 5 षटकांचा खेळ झाला. सिंह गर्जना संघाची धावसंख्या फलकावरती 44 झाली होती आणि 45 धावांचं एक फायटिंग टोटल मात्र जरूर आपल्याला पाहायला तिथे मिळतं. जी टेक्निकल एरर इथे आली त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. 44 धावा ऑन बोर्ड आपण पाहिल्या. 45 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं.
आणि आता त्या लक्ष्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आता हे पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत फलंदाज गौरव. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज धीरज राऊत. पहिला बॉल अतिशय सुंदर पाहायला मिळतो, पण डाऊन द लेग साइड इथे मात्र पिच पाहायला मिळतं. पंच आम्हाला दर्शवतायत खराब चेंडू आहे आणि एक्स्ट्रासने इथे मात्र सुरुवात होते. धीरजला आता मात्र गोलंदाजी योग्य पद्धतीने हाताळावी लागेल या P1च्या षटकामध्ये. मात्र पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये चेंडूला हाताळलं गेलं धीरज राऊतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल तिथे पाहायला मिळतोय आणि व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 2. 30 चेंडू आणि 43चं लक्ष टीम जगदंबाला अजूनही गाठायचं आहे, कारण की ही मॅच जर आपण पाहिलं तर क्रुशियल मॅच सेमीफायनल 1 फर्स्ट सेमीफायनल आपण इथे पाहतोय. दोन संघांचं मात्र अस्तित्व इथे पणास जरूर पाहायला मिळते. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने जरूर खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे, रिव्हर्स अँगल मधनं मात्र पुढे आले होते झेल टिपण्याकरिता. एकच रन तिथे जरूर मिळेल. इथे बघा प्रत्येक क्षेत्ररक्षकाला जबाबदारीने क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजाने मात्र अतिशय सुंदर काम केलं होतं. धीरजने खेळण्यास भाग पाडलं होतं. फलंदाज अक्षयला ऑफ साईडला संधी जरूर निर्माण झाली होती, पण चांगले एफर्ट्स तिथे जरूर पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहतोय पहिल्या चेंडूच्या फेअर बॉल नंतर फलकावरती झाली आहे 3 धावा ऑन द बोर्ड आपण पाहताय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज धीरज. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज बॅटर गौरव गावड. यावेळेला मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतो. इन स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने मारण्याचं मन जरूर बनवलं होतं गौरवनं, पण तितकाच सुंदर असा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर जगदंबा संघाची धावसंख्या सद्यस्थितीला फलकावरती झाली आहे 2 चेंडूंच्या खेळानंतर 3. मात्र चिप शॉट तिथे आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यस कुठली चिप करणार नाहीये फलंदाज गौरव. बॅक टू द डगआउट. नको विकेटचं पतन इथे जरूर झालं. पहिलं विकेट मात्र गौरव गावड आपण पाहिलं, काय जबरदस्त झेल तिथे टिपला गेला. धीरजने जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अगदी योग्य पद्धतीने फलंदाज गौरव गावड मात्र सापडला गेला, फसला गेला आणि डगआउटच्या दिशेने जरूर जाताना आपण गौरवला पाहिलं. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 3. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर धीरज राऊत. यावेळेला मात्र का सुंदर असा बॉल तिथे पाहायला मिळतोय. बघा आपण पाहू शकतायत अतिशय सुंदर खेळ धीरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. फिटनेस लेवल जर आपण पाहू शकता धीरजची अप्रतिम. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बॉम्ब स्क्वॉड मध्ये मात्र कार्यरत आहेत आणि आज मात्र क्रिकेटवरील प्रेम इथे पाहायला जरूर मिळतं. त्यांचं कॅम्पिंग हाऊस देखील आपण पाहत आहे. तर धीरज कॅम्पिंग हाऊस अतिशय सुंदर. दुपारच्या सत्रामध्ये आम्ही जेवणाकरता तिथे गेलो होतो. अतिशय सुंदर मात्र तिथे जरूर पाहायला मिळालं. मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, पण कीपर मात्र चूक करतायत. ते मात्र धीरज प्रयत्न करतायत की सातत्याने डॉट चेंडू यावे, पण त्यांना क्षेत्ररक्षकाकडनं मात्र साथ देखील मिळणं तितकंच महत्वाचं. 22चा सिग्नल इथे मात्र पंचांकडून जरूर येतोय. मिकी अँड मिनी ग्रुप इथे मात्र पाहायला जरूर मिळत आहेत. पुन्हा एकदा जॉर्ज थँक्स
जेवणाचा जर कोण अजूनही बाकी असेल तर कृपया करून आपण इथे या, कारण की आपण स्टॉल आता बंद करीत आहोत. आमचे मिकी अँड मिनी ग्रुप इथे मात्र पाहायला मिळतात. आमची बच्चे कंपनी इथे मात्र जरूर एन्जॉय करताना दिसत आहेत. ते मात्र जरूर नाराज आहेत धीरज, कारण की अतिशय सुंदर पद्धतीने 5 चेंडू त्यांनी हाताळले होते. त्यानंतर 6वा चेंडू लेग स्टंप वरती मात्र पिच केला आणि अक्षयने मात्र आपला स्ट्रॉंग झोन टुवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र फेकून दिलं त्या चेंडूला 6 धावांकरिता. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली आहे. जगदंबा संघाची 1 गडी बाद 10 धावा. अजूनही गेम ऑन आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण की चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 24 चेंडू आणि विजयाकरिता जगदंबा संघाला अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. बघा षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर किशोर. तर मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना P2 करता काय आखली आहे ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पहिलं षटक तर आपण पाहिलं, योग्य पद्धतीने हाताळताना आपण पाहिलं. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतात. फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, नंतर स्क्वेअर लेगला धीरजला आपण पाहतो. यावेळेला मात्र अप्पर कट पद्धतीने जरूर चेंडूला खेळून काढलं. 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडू चालण्याकरता जरूर येत आहेत आणि 2 धावा मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला जरूर मिळतात. आणि या 2 धावांनी धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. तर मात्र चेंडू बाकी आहेत 23 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष हे अजूनही गाठायचं टीम जगदंबाला. मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल काय जबरदस्त कल्पकतेने खेळून काढलं या चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा पार, येतोय चौकार. काय जबरदस्त फलंदाजी इथे करताना दिसतोय. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे. प्रतीक गौरव बाद झाले, त्यानंतर प्रतीक नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि धावा मात्र जरूर जमवताना दिसत आहेत आपल्या टीम करता. षटकातील पुन्हा एकदा 3रा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर किशोर. मात्र स्कूप पद्धतीने जरूर खेळून काढलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा पार, येतोय चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय काय समय सूचकता आहे, काय टायमिंग आहे. अतिशय सुंदर असं टायमिंग यावेळेला मात्र पाहायला मिळालं. फलंदाज प्रतीकचं बॅक टू बॅक 2 चौकार हे प्रतीकच्या बॅट मधून येत आहेत. आणि या 2 चौकारानंतर धाव संख्या जर आपण पाहतोय टीम जगदंबाची फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 20. आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजून 21 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. आणि यस इथे पुन्हा एकदा विकेटचं होतं पतन. फलंदाज प्रतीक बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये निशांत गावड यांचे पैसे कुठेतरी पडले आहेत. जर कोणाला मिळाले असतील तर प्लीज ते आपण इथे आणून सुपूर्द करायचे आहेत. ज्या कोणा प्रेक्षकांना पैसे मिळतील प्लीज आमच्याकडे आणून जमा करा. मिकी अँड मिनी ग्रुप देखील आपण पाहू शकताय. त्यांच्या समेत बच्चे कंपनी देखील आपल्याला एन्जॉय करताना जरूर दिसत आहेत. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 20. 1.3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय.
4 चेंडू आतापर्यंत झाले षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाज किशोर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मनोज. ते मात्र जबाबदारी ओळखून आता फलंदाजाला खेळावं लागेल, कारण की 2 आघाडीचे फलंदाज मात्र माघारी परतले आहेत. पण अजूनही दी बॉल म्हणून अक्षय राव त्यांना ओळखलं गेलंय. ते अजून मैदानामध्ये उभे आहेत. त्यावेळेला मात्र चिप शॉट पाहायला तिथे जरूर मिळतोय. सुंदररित्या खेळून काढला इनफिल्डच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक तिथे चेस करतायत. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. येतोय चौकार. तेरे बिन मैं क्या, तेरे बिन छूटा, एक दूजे बिन हम अकेले, दोनों के मन से मन के मिलन से लगते हैं सरगम के मेले, हाय हाय हाय। तेरे बिन मैं क्या, तेरे बिन छूटा, एक दूजे बिन हम अकेले, दोनों के मन से मन के मिलन से लगते हैं सरगम के मेले। धन्यवाद डीजे थँक्स. इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जगदंब संघाची फलकावरती झालेली आहे 24 धावा. आता मात्र इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावांची अजूनही टीम जगदंबला आवश्यकता आहे. कुठला संघ फायनलमध्ये जाऊन प्रवेश मिळवेल हे देखील पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत छावा विरुद्ध जिद्दी. जिद्दी संघाने नाणेफेकीचा कौल जरूर जिंकलाय. टीम जिद्दी प्लीज आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच असणार आहे जिथे 2 संघ आपल्याला एलिमिनेटर राऊंड मध्ये खेळताना जरूर दिसतील. ए ग्रुप मधून छावा तर बी ग्रुप मधून जिद्दी. इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. आता आता जर अक्षय षटकार लगावतोय तर 100 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. शैलेशजी गावड यांच्या विद्यमानानं हे पारितोषिक दिलं जात आहे. ही मॅच जर आपण पाहतोय तर अजूनही ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ पाहायला गेला बाकी आहे. 18 चेंडू आणि 21 धावांचा. या ओव्हरमध्ये 6 किंवा 4 येत आहे तर 50 रुपयांचं पारितोषिक सौ ममता अग्रगोट्टी या मॅडम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र काय सुंदर बॉल तिथे पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 25. 17 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र पुन्हा एकदा शैलेश गावड यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक मात्र जरूर झालंय. षटकार जर लगावताय त्याचबरोबर ममता थरपट्टी मॅडम यांच्याकडून देखील आपण पाहू शकताय. प्रति चौकार प्रति षटकाराकरिता 50 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर जरूर झालंय. अतिशय सुंदर इथे मात्र हा खेळ आपल्याला रंगताना जरूर दिसतोय. का अप्रतिम ब्रिलियंट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज धीरज यांच्या माध्यमातून धावा कुठेतरी कमी पडल्या असं आपण नक्कीच म्हणू शकतोय. सिंह गर्जना या संघाच्या जर 50+ धावा असता एक फायटिंग टोटल असती तर नक्कीच आपल्याला अजूनही उत्सुकता जी आहे ती पाहायला मिळाली असती. यावेळेला मात्र बॅकफुटला आले. सुंदररित्या खेळून काढलं या फटक्याला आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. इथे मात्र ममता थरपट्टी मॅडम यांनी पारितोषिक लावलं आणि मात्र ते लगेच स्वीकार इथे फलंदाजाने जरूर केलं. षटकारानंतर धावसंख्या फलकावरती झाली 31. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. सुंदररित्या खेळून काढलं या चेंडूला. कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत आणि ते मात्र आपण पाहू शकता शैलेश गावड यांनी देखील षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक जरूर जाहीर केलंय. आणि या विकेट जर धीरजने घेतली तर विकेट करता 100 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. बघूया षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटचा ब्लेड तिथे ओपन जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि काय जबरदस्त कॅच. महत्वपूर्ण निर्णायक क्षणी मात्र झेल टिपला जाते. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. झोपेत ठेवले शत्रू सगळे, सजवली हिंदुत्वाची बाग, या मातीसाठी लढला फक्त
जिजाऊचा वार. मर्द मराठीच्या पोराच्या नसामध्ये श्वासामध्ये दौड नेमकं काय, हे दौड नेमकं काय. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहायला गेलं सध्या स्थितीला धावफलकावरती झालेली आहे 32 धावा. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 13 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. कल्पक नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि ते मात्र धीरजने कारनामा जरूर केलाय. इथे मात्र हा चेंडू निर्धाव येतोय तर अजूनही जबरदस्त मजा जरूर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही बॅलन्सिंग मोड मध्ये ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा बॅटची एज अँड टेकन फलंदाज कल्पक आले त्या मात्र पद्धतीने माघारी पडताना दिसत आहेत. विकेटचं होतंय पतन. गॉन. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती. अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत. आपलं मात्र आता बंद केलं जात आहे. ते विकेटचं पुन्हा एकदा पतन होताना आपण पाहिलं. 4 गडी बाद झाले. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 32 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांचं लक्ष्य जगदंब टीमला अजूनही गाठायचं आहे. अजूनही मात्र उत्कंठा शिगेला जरूर पोहोचले आहे. कुठे मात्र नख कुरतडणं चालू आहे, कुठे मात्र फिंगर क्रॉस्ड ठेवून मात्र दोन्ही संघाचे संघ मालक मात्र आपापल्या स्टँडमध्ये आपल्याला जरूर दिसत आहेत. एका बाजूला आपण संघ मालकाच्या भूमिकेमध्ये जगदंब संघाचे आपण पाहतायत तरुण मेहर आहेत आणि सिंहगर्जना संघाचे दिलीप पाटील यांना आपण पाहतायत. कुठला संघ मेगा फायनल मध्ये सीझन 6च्या या UPL मध्ये आपल्याला जरूर दिसेल याचं मात्र चित्र थोड्याच वेळात आपल्याला जरूर कळेल. कारण की चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती आता जबाबदारी दिली जाईल हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पाहताय उसरणी प्रीमियर लीग अर्थातच आपली आवडती युनिटी प्रीमियर लीग 2023 अतिशय सुंदर हे देखणं आयोजन आणि नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांचं लक्ष समोर आहे. आता कुठल्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर प्रीतम. चला जास्त वेळ तिथे घ्यायचा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 घेऊन आलेत प्रीतम. 12 बॉल 13 रनची गरज. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. एका बाजूला मनोज, काय जबरदस्त कामगिरी मनोज करतायत आणि त्यांना साथ देण्याकरता तरुण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल मात्र अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला जातोय. येणारा प्रत्येक डॉट बॉल हा दोन्ही संघांकरिता खूप महत्त्वाचा आहे. कारण की चेंडू बाकी आहेत आता 11 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र धीरज राऊत काय स्ट्रॅटेजी बनवतायत ते आता पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की येणारा प्रत्येक बॉल हा खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. मात्र काय सुंदर बॉल ऑफ स्टंपवरती पिचिंग आणि ही पिचिंग सध्याच्या घडीला खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेला ब्रेक झाला त्यावेळेला मात्र धीरज राऊतने देखील आपल्या गोलंदाजाला म्हटलं की ऑफ स्टंपवरती पिचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तेच वर किती मात्र गोलंदाज आपण पाहतात प्रीतम यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 2 चेंडू आतापर्यंत प्रीतम यांनी हाताळले. षटकातील पुन्हा एकदा 3रा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होईल गोलंदाज प्रीतम. सामना करण्यासाठी देखील सज्ज आहेत फलंदाज मनोज. मात्र उंचावून मारलाय गोलंदाज स्वतः पुढे येत आहेत आणि इथे मात्र संधी दौडून आली होती. धीरज म्हणत असतील हे क्या कर दिया है, ते मात्र झेल सुटला गेलाय. प्रत्येक बॉल प्रत्येक उडणारा झेल महत्वाचा आहे. टीम
सिंहगर्जनेसाठी, कारण की फायनल मध्ये कुठला संघ जाऊन दाखल होईल याकरता ही झुंज शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. नव्यानं दाखल झालाय तरुण मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 12 धावा. काय जबरदस्त मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते रंगतदार स्थितीमध्ये. UPL सेमी फायनल 1. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन येतात प्रीतम. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला होता, पण सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र बॅटवरती प्रॉपर आला नाहीये आणि 1 रन तिथे जरूर मिळते. आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 34. 34 धावा. 8 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 11 धावा. कुठला संघ पुढे येईल, मेगा फायनलचं तिकीट त्याला मिळेल, हे देखील पडताळून पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील 5वा चेंडू ऑन दी मार्क. यावेळेला मात्र उंचावरून जरूर मारलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे जरूर पुढे येत आहेत आणि इथे येस विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डकआउट. नो प्रॉब्लेम. धन्यवाद डीजे, थँक्स. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉज ची नावं ही घेतली जाणार आहेत, नोंदणी केली जाणार आहेत. लकी ड्रॉ म्हटलं तर लकी पुरुष आणि लकी स्त्री प्रेक्षक हे देखील आपण पाहणार आहोत. तर आपण नोंदणी करण्याकरिता इथे यायचं आहे. तृप्ती गावड यांच्याकडे मात्र स्त्रियांची यादी आपण बनवलेली आहे आणि हार्दिक पाटील यांच्याकडे पुरुषांची यादी बनवलेली आहेत आणि ते ड्रॉज देखील आपण इथे मात्र नावं द्यायची आहेत, नावं नोंदणी करायची आहेत. हार्दिक पाटील आणि तृप्ती गावड यांच्याकडे नावं द्यायची आहेत आणि संध्याकाळच्या सत्रात आपण पाहणार आहोत कोण लकी पुरुष प्रेक्षक आहेत आणि कोण लकी स्त्री प्रेक्षक आहेत ते. मात्र मॅच जर आपण पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये मात्र जान जरूर आणली आहे गोलंदाज प्रीतमने. ओके, षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. बॅटची क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली, कुठलीही चूक करत नाहीयेत. पुन्हा एकदा विकेटचं पतन. फलंदाज गॉन. थँक्स. अंडर प्रेशर काय जबरदस्त कमालीचा परफॉर्मन्स केलाय प्रीतमने. फक्त 2 धावा या षटकामध्ये दिल्या, 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या. आता मात्र शेवटच्या षटकाचा थरार. 6 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र तरुण मेहेर देखील फिंगर क्रॉस्ड करून बसले आहेत आणि दिलीप पाटील सिंह गर्जना हे देखील फिंगर क्रॉस्ड करून बसले आहेत. ज्यावेळेला आम्ही लंचमध्ये गेलो होतो त्यावेळेला मात्र धीरज राऊत यांनी म्हटलं होतं आमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या. त्यांनी म्हटलं दिलीप पाटील यांचं म्हणणं होतं की UPLमध्ये आम्ही क्वालिफाय देखील होत नाही आहेत, पण यावर्षी मात्र क्वालिफाय झालो आहे तर फायनलमध्ये देखील आपल्याला पोचायचं आहे. आणि आता बघूया कशा पद्धतीचे प्रयत्न सिंह गर्जना संघाकडून केले जातील आणि या जगदंब संघ देखील आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने खेळ केला जाईल. तरुण आता मात्र तिथे स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. 6 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 balls and 11 runs more required to win. यानंतरची नेक्स्ट मॅच माफ करा, हरकेश तरे हे संघ मालक आहेत सिंह गर्जना या संघाचे. टेक्निकल एरर मात्र जरूर इथे प्रिंट मिस्टेक जरूर झाली होती आणि पुन्हा एकदा आम्ही ती करेक्ट करून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 6 चेंडू आणि विजयाकरिता आपण पाहू शकतात 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे टीम जगदंबाला. कुठला संघ मात्र थेट फायनलमध्ये प्रवेश करेल तर मात्र तरुणकडे देखील ती ताकद आहे, नजाकत आहे, पण ती आता मात्र त्याला सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये.
6 चेंडू आणि 11 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर विशाल. बघूया षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. बॉलिंग मार्कवर विशाल. पहिला बॉल इथे मात्र स्वीट चिटचा फटका तिथे जरूर खेळलाय आणि ही ताकद आहे तरुणची. सुंदररित्या खेळून काढलं. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. त्यांच्या चौकारानंतर पुन्हा एकदा या मॅचला कलाटणी जरूर आले. चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच विन केली तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक मात्र राकेश पाटील यांच्याकडून 6 करता मात्र ममता तरपट्टी मॅडम यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलंय. सुंदररित्या खेळून काढलं. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून 1 रन तर कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न पण मात्र तरुण नाकारतायत. तर मात्र अजूनही मॅच ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. इथे गोलंदाज वरचढ ठरेल की फलंदाज हे देखील पाहणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे, कारण की बिग मॅच आपण बिग फाईट बिग बॅटल पाहतोय. सेमीफायनल 1 UPL सीझन 6 ची सिंह गर्जना वर्सेस जगदंब असे 2 संघांचं अस्तित्व मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज येत आहेत दीपक. मात्र सफल जरूर झाले होते. फिल्डर तिथे येत आहेत आणि ही चूक केली आहे. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद. अजूनही गेम ऑन आहे मित्रांनो, कारण की चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. जर इथे 6 मारून मॅच विन केली तर ममता तरपट्टी मॅडम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. 3 चेंडू आणि 2 धावा. इथे मात्र जेंटल पुश केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज पुढे येत आहेत. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. 2 बॉल आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया कुठला संघ विजय प्रस्थापित करेल, मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. 2 चेंडू आणि 2 धावा. इथे जर फलंदाज 6 मारून मॅच जिंकवतोय, 4 मारून मॅच जिंकवतोय, तर ममता तरपट्टी मॅडम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. राकेश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर जरूर झालंय. इथे मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये शेअर मार्केट वाढतो त्याप्रमाणे मात्र प्राइजेस देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचं अस्तित्व इथे मात्र जरूरपणास लागलंय. ते बघूया. गोलंदाज विशाल बॉलिंग मार्क वरती आहे. तर विचार विनिमय खूप केला जातोय. कुठल्या पद्धतीचा हा चेंडू असेल, फलंदाज कुठल्या पद्धतीने खेळतील, विजयी धाव येईल का, निर्धाव चेंडू येईल का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये जरूर पाहाव्या लागतील. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका. धीरज प्लीज, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. अजूनही आपल्याला आजच्या शेड्यूल मधील जर आपण पाहिलं 3 मॅचेस बाकी आहेत आणि 3:38 ही घड्याळामध्ये जरूर झाली आहेत. 2 चेंडू 2 धावा.
2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज विशाल. दोन चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. मात्र इथे पंचांकडे दाद आणि इथे मात्र जोरदार लाऊड अपील केली जाते. सुंदर असं पिचिंग मात्र जरूर पाहायला मिळतं. आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त क्रिकेटचा थरार UPL सीझन 6 चा आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. 1 चेंडू 2 धावा. जगदंब संघ पुढे येईल की सिंह गर्जना हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा UPL चा नियम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावा इथे मात्र पूर्ण कराव्या लागतील. जो जिंकेल तो मात्र सरळ थेट फायनल्स मध्ये मात्र जाऊन धडकेल. 1 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. विशाल इथे मात्र शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अंपायर्स थोडं वॉर्न करत इथे प्लीज आम्ही विनंती करतोय. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर विशाल. एक चेंडू आणि 2 धावा. शेवटचा चेंडू ऑन द मार्क हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज विशाल. इथे सुंदररित्या इंटू द गॅप चेंडूला खेळलं. 4 धावा. फायनलचं तिकीट मात्र मिळतंय. संघ फायनल मध्ये जाऊन धडकतोय. टीम जगदंब. धन्यवाद. चला आपला एन्जॉय आपण बाहेर करायचं आहे. चला मॅचला स्टार्ट करा. एलिमिनेटर मॅच आपण पाहणार आहोत. दीपक गावड यांच्याकरता मात्र पारितोषिक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. रमेश वैद्य यांच्याकडून 100 रुपये आहेत या मॅच विनिंग शॉट करता. चला आपण पुढे या. बघा क्रिकेटचा हा खेळ आपण अनिश्चिततेचा का पाहतो आणि त्याच अनिश्चितता इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आणि आता मात्र पुन्हा एकदा या सेमीफायनल 2 मध्ये आपल्याला जरूर लुझर टीम आपल्याला खेळताना जरूर दिसेल. एक मॅच इथे खेळायला जरूर लागेल टीम सिंह गर्जना या संघाला.
मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मनोज या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ममता मॅडम यांच्याकडून जर आपण पाहिलं तर 200 रुपयांचं पारितोषिक देखील ते पाहायला मिळतं.